चंद्रभागच्या तिरी ग होईनाद हरी हरी ग तल्लीन यो वरकरी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग असा गेलो मी पंढरीला ग असा गेलो मी पंढरीला ग स्वारी विठूची विटेवरी ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग मृदुंग टाळ सांज सकाळ नामात काय तुमचे दोन विनय आणि एक मृदुंगावर गणपतीची मूर्ती विराजमान आहे. इथे गौरीची मूर्ती आहे. इथे महादेव मंदिर आणि इथे राम लक्ष्मण सीता मंदिर आहे. हे बघा हा. आणि इथे दोन विनय आहेत. हा एक विनय आणि हा एक विनय. चला आता बाहेरचा पण दाखवतो. तरी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे 8 फुटाची. आणि इथे संत तुकाराम आणि वैकुंठ गमन करतात आणि यांच्याबरोबर वारकरी आहेत. तर काय तिथे भाविक सुद्धा आहेत. काय लिहिलेलं संत तुकारामाचे अभंग लिहिलेले आहेत. पहिला वाक्य सांगू का? सुंदर आहे ते ध्यान उभे विटेवरी, म्हणजे विठ्ठल विटेवर उभा आहे आणि ते दिसायला एकदम सुंदर दिसतं. आणि म्हणून दुसरं वाक्य कर गटा वरीच येऊन नये, म्हणजे तो विठ्ठल आहे तो कपड्यावर हात ठेवून उभा आहे. मग नंतर तुळशी हार गळा काठी पितांबर, म्हणजे तुळशीची माळ घातलेली आहे आणि पितांबर नाही का वस्त्र ते घातलेलं आहे विठ्ठलाने. आणि मग नंतर ते ना विठ्ठलाच्या भक्तांना आवडायला खूप छान वाटतं. तर काय इथे काही भाविक पाया पडायला आलेले आहेत. तर यांना पायथ्याशी काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय दाखवायचा प्रयत्न केलेला आहे? ते तुकाराम महाराजांचे जे अभंग लिहिलेत आणि जी गाथा आहे ती इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर काय तिथे माझ्या वर्गातला मित्र पण आलेला आहे. काय सजावट केलेली सांग. तर आज गणपतीच्या मूर्ती आहे आणि हे संत बहिणाबाईचे एक फोटो लावलेला. तर काय तुम्हाला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया!